मराठी, आवाज जनसामान्यांचा। सहकार आणि नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना स्वामी चिंचोली तालुका दौंड येथील राधाकृष्ण हॉटेलला त्यांनी भेट दिली आहे। त्यावेळी त्यांना पत्रकारांनी विचारलं असता इंदापूरचे तहसीलदार भाजपच्या कार्यकर्त्यांना दुजाभाव देत असून सर्वसामान्यांची कामे करत नाहीत। त्यावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की याची आम्ही नक्कीच दखल घेतली आहे आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करू। तसेच भिगवण येथे गेले 7 वर्षांपासून रेल्वे गाड्यांचा थांबा बंद झाला आहे। त्यावर ते म्हणाले की लवकरच रेल्वे मंत्र्यांशी बोलून त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल। पहा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ काय म्हणाले ते। राज्यात भाजपचं सरकार आहे, पण इथं इंदापूर तालुक्यातले तहसीलदार या भाजपच्या कार्यकर्त्यांना दुजाभाव देतात असं तालुका अध्यक्षांनी महसूल मंत्र्यांकडे तक्रार केली। आज काय सांगा? नाही, त्याची माहिती मी घेतो, मला कार्यकर्ते सांगत होते, परंतु मला असं वाटतं जो कोणी सरकारी अधिकारी ज्या पदावरती काम करतो त्यांनी कुठल्याही पक्ष पार्टी न पाहता निष्पक्षपणे काम केलं पाहिजे। आमची अपेक्षा तीच असेल। असं कोणी करत असेल तर निश्चितपणे त्याची दखल घेतली जाईल। आमच्याकडे महसूल मंत्र्यांना तर कार्यकर्त्यांनी म्हणजे विनंती केली असेल ती माहिती घेतो। असे का अधिकारी जे जनतेच्या सेवेसाठी आपण बसलोय तिथे डावउजव करण्याचं काही कारण नाही। जे जर तसंच ते सत्य असेल, त्याच्यामध्ये जर काही वास्तव असेल तर निश्चितपणे त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल। विद्यमान मंत्री आहेत, आमदार आहेत, त्यांचा काहीतरी हस्तक्षेप होतोय भाजपच्या कार्यकर्त्यांना? मला माहिती नाही, मी माहिती घेतो। आता आपण ट्रॅक्टर पूजन केलं, त्या ट्रॅक्टरच अनुदान मराठा समाजाचं अण्णासाहेब महामंडळाचं अनुदान मिळतं ते आता बंद झालं। अण्णासाहेब पाटील हा, त्याचं काय झालंय? अनुदान बंद झालं, शेतकऱ्यांना मिळत नाही। तुम्ही मला जे काही प्रश्न विचारतायत, आता मला नेमकी तुम्ही अचानक प्रश्न विचारल्यामुळे मलाही माहिती नाही, तर मी माहिती घेतो। मला केंद्र सरकारचे काही विचारा, आता तुम्ही राज्य सरकारचे धडाधड प्रश्न विचारता तरी मी माहिती घेऊन त्याच्यावरती काय काम करायचं ते ठरवू। 7 वर्षापासून इथं भिगवणला रेल्वे थांबत नाही तिथं, आणि रेल्वे थांबण्यासाठी आंदोलन केलं त्यांच्यावर। आता काही माहिती मिळाली मला की कोविडच्या काळानंतर भिगवण रेल्वे स्टेशनवरती रेल्वे थांबायच्या काही ते बंद झाल्या, तर निश्चितपणे त्याच्यामध्ये माहिती घेऊ आणि संबंधित अधिकारी असतील, आमचे रेल्वे मंत्री असतील, यांच्याशी या विषयावर चर्चा। केंद्राचं नेतृत्व राज्यात काहीतरी मंत्रिमंडळाचा फेरबदल करण्याचा विचार असं काय आहे? केंद्राचं मंत्रिमंडळ विस्तार होईल का महाराष्ट्र राज्यात? केंद्राचा का राज्याचा? केंद्राचं नेतृत्व करण्याच्या तयारीत आहे असं माझा छोटा कार्यकर्ता आहे मी। प्रवीण भैया मानेंनी आपल्या पक्षात प्रवेश केला, त्यांना काय दिलं जाईल का? प्रवीण भैया माने हे भारतीय जनता पार्टीत त्यांचं स्वागत आहे। मोठी एक युवा शक्ती त्यांच्या सोबत आहे आणि मला असं वाटतं की संघटनेत काम करणारा कार्यकर्ता असतो तो संघटनेशी जोडला जातो। भारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात मोठी जनसंघटना आहे, त्यामुळे मुख्य प्रवाहात आता ते आलेत। निश्चितपणे काही ना काही संधी तर पार्टीत मिळत राहते। धन्यवाद। जी9 मराठीसाठी बबनराव धायतोंडे, दौंड।